11 वाजता वर्ध्याला ओबीसी एल्गारची रॅली आहे आणि स्थानिक नेतेसुद्धा आणि राज्यातून येणारे इतर ओबीसीचे नेते हे सगळे त्या रॅलीमध्ये आपली मतं मांडणार आहेत. साधारणपणे आता 2 रॅलीज ज्या आहेत मराठवाड्यात झाल्या. एक रॅली इंदापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात झाली. आता ही एक विदर्भात होईल. परवा कोकणात म्हणजे ठाण्यामध्ये ती ओबीसी एल्गारची रॅली आहे. 24 तारखेला अमरावतीची म्हणजे पश्चिम विदर्भाची रॅली होईल. मग त्याच्यानंतर सोलापूर, पंढरपूरची किंवा नांदेड अशा अनेक ठिकाणच्या ज्या आहेत, वाशिम, अशा सगळ्यांच्या मागण्या आहेत. पण अधिवेशन पण सुरू आहे आणि एवढ्या सगळ्या ज्या आहेत मोठमोठ्या सभा ताबडतोब घेणं जरा अशक्य होतं. त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. परंतु हळूहळू या सगळ्या सभा रॅलीज आम्ही करणार आहोत. आणि याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामधील सर्व ओबीसीच्या मागासवर्गीय जेवढे घटक आहेत त्यांना याची जाणीव करून देणं की काय नक्की चाललेलं आहे, याचा फायदा कोणाला होणार आहे, तोटा कोणाला होणार आहे आणि तो कशा प्रकारचा होणार आहे. आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले. लाखो लोकांचे, लाखो कार्यकर्ते होते, महिला होत्या. पण कुठेही कायदा हातात घेतला गेला नाही, अशांतता झाली नाही. आणि ते भव्य मोर्चे पाहून एकदा पृथ्वीराज सरकार मध्ये आम्ही होतोच, त्यावेळेला एकदा कायदा केला गेला. तो कायदा अडचणीत आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना दुसरा कायदा केला. तो हायकोर्टापर्यंत टिकला, पुढे सुप्रीम कोर्टामध्ये अडकला. त्याच्यामुळे असं काही नाही की शांततापूर्ण जर आपण त्या रॅलीज केल्या तर सरकार लक्ष देत नाही, असा काही भाग नाही. आता सुद्धा सरकार प्रयत्न करतेच आहे. त्यांनी वेगवेगळ्या न्यायमूर्तींचं जे आहे सल्ला मसलत करून काय करता येईल त्याच्याबद्दल विचारविनिमय चालू आहे. परंतु या जरंगेनं जे पोलिसांवर हल्ला करणं, 80 पोलिसांना, महिला पोलिसांसहित जखमी करणं, आणि त्याच्यानंतर जे आपण पाहिलं की बीडमध्ये अनेकांची घरं, कार्यालय, हॉटेल्स ही ठरवून पेटवण्यात आली, कट करून पेटवण्यात आले. त्याच्यामध्ये जीवितहानी सुद्धा निश्चित झाली असते. परमेश्वर कृपेने ती सगळी मुलं आणि लोक वाचले, महिला वाचल्या. आणि तेव्हापासून आपण पाहतो आहोत की राज्यामध्ये गावबंदी फक्त काही ठराविक काही व्यक्तींना किंवा एका पक्षाच्या लोकांना त्याच्यातून मुक्तता मिळाली. त्या गावबंदीतून ते जाऊ शकले, ते मिटिंग करू शकले. पण जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना सुद्धा आपल्या मतदारसंघात जायचं नाही. गावबंदी अशा प्रकारचं काम करणं, विरोध करणं, अडथळा निर्माण करणं, याला 1 महिन्याची सजा आहे. 19व्या कलम जे आहे आपलं संविधानाचं. परंतु अख्ख्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. ठिकठिकाणी मतं दिली नाहीत म्हणून लहान समाजांवर हल्ले सुरू आहेत. आता हे सगळं होत असताना आपण पाहतो आहोत अनेक सभागृहात काय, बाहेर काय, आम्हालाच उपदेश केला जातो आहे
की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतो. म्हणजे आम्ही गप्प बसलो असतो आणि सगळ्या ओबीसींचं जे आहे अशाच प्रकारे जाळपोळ वाटोळं केलं असतं राज्यभर तर चाललं असतं का? त्याच्याबद्दल ते तक्रार करायची नाही, लोकांसमोर या गोष्टी आणायच्या नाही. म्हणजे त्यांनी कायदा हातात घ्यायचा, त्यांनी जाळपोळ करायची, त्यांनी पिस्तुलाचे बार उडवायचे, बेकायदा पिस्तूल. त्यांना पकडण्यात आल्यानंतर लवकर सोडा म्हणून सांगायचं. जे गुन्हेगार पकडले जळितामध्ये त्यांना सुद्धा ताबडतोब सोडा अशी मागणी करायची. सरकारवर दबाव आणायचा. 24 तारखेच्या आतमध्ये करा नाही तर बघतो. 24 तारखेनंतर छगन भुजबळचा कार्यक्रमच करून टाकतो. 24 तारखेला छगन भुजबळच्या नाशिकच्या घरावर आणि शाळेवर इनडायरेक्टली हल्ला करण्यासाठी आमंत्रित करण्यात येतं. छगन भुजबळवर स्वतः जिबुगेना हल्ला करण्याचा प्रयत्न होणार अशा प्रकारच्या बातम्या पोलिसांमध्ये येत आहेत. हे सगळं तिकडे चालू आहे. इकडे फक्त भाषणं किंवा हे असं असं होत आहे, याला आळा घाला असं म्हणणं सुद्धा आता चुकीचं ठरायला लागलं. अर्थात त्याला कारण एवढंच आहे, निवडणुका आहेत आणि प्रत्येकाला वाटतं लोकप्रतिनिधीला की आपल्याला मराठा समाजाची मतं मिळणार नाहीत. ती मतं जर मिळवायची असतील तर छगन भुजबळच्या विरोधात पण बोललं पाहिजे. आता हे बोलतात की ओबीसीला धक्का न लावता. अरे अगोदर तुम्ही कुणबी सर्टिफिकेट जर चुकीची वाटेल तेवढी तर ते आलेत ना आपोआपच ओबीसी मध्ये. धक्का लागला. आणि एवढंच नाही तर ओबीसी मध्ये एकदा आल्यानंतर शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये आणि राजकीय आरक्षण सुद्धा आपोआपच लागू होणार. म्हणजे आता वंजारी धनगर माळी सोनार एखादा आमचा काय असेल तो विजयंती भटक्या विमुक्त कुठे ग्रामपंचायत कुठे जिल्हा परिषदेला निवडून येत असेल तर याच्या पुढे ते येणं शक्य नाही. कारण एकदा ओबीसीत आला की तो ओबीसीला मिळणाऱ्या सर्व योजना सर्व कार्यक्रमात भाग घ्यायला तो त्याचा अधिकार निर्माण होतो. हे सगळं असताना जे आहे लोक बोलायला घाबरतात. फक्त आमच्या विरुद्ध बोलायचं. मग त्याच्यामध्ये काही राजकीय असूया आहे. त्याचबरोबर मराठा मतं आपल्याला मिळाली पाहिजेत म्हणून बोलायचं. तर ओबीसीची सुद्धा मतं पाहिजेत म्हणून फक्त बोलायचं की ओबीसीला धक्का न लावता हे सगळं करा. हे सगळं लोकप्रतिनिधी चाललंय. एखाद दुसरे जे आहेत लोकप्रतिनिधी बोलले सुद्धा हे मतांसाठी चाललंय. तुमचं सगळं खरं काय ते तुम्ही बोलत नाही. सत्य लोकांसमोर येत नाही हे बोलले काही लोक. पण बहुतांश जे आहे ते फक्त भुजबळ मंत्री आहेत असं असताना सुद्धा बाहेर दोन समाजामध्ये रोष पसरवत आहेत. म्हणजे मी गप्प बसलो असतो आणि एक समाज एक तो समाजही म्हणणार नाही. मराठा पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही. पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही. ही जी झुंडशाहीच्या मार्गाने चाललेले जे लोक आहेत मराठा आरक्षणाचा बुरखा त्याच्यावर पांघरलेला आहे आणि ही जी काही दादागिरी चाललेली आहे ती आम्हाला पसंत नाही. ठीक आहे. आणि त्याच्या ही भूमिका घेतल्यामुळं जे काही सोसावं लागेल भोगावं लागेल ते भोगण्याची आमची तयारी आहे. आता तुम्ही
जरांगेची एक भाषा जी आहे त्याबद्दल आपण बोललेलं आहे. आता नवीन अल्टिमेटम दिलं 17 तारखेपर्यंत सरकारने काय ते सांगावं, नाही तर आमचा आणि सरकारचा संबंध आहे. आणि 17 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मोठी बैठक बोलली आणि पूर्ण समाजाला तिथे येण्याचं आवाहन करण्यात आहे. आता पण असं कुठल्याही सरकारला कोणी एक व्यक्ती कधी अशा प्रकारची धमकी देत होता? जनतेला वेठीस धरत होता? सरकारला वेठीस धरत होता? अरे मोठमोठे आंदोलनं झाली या देशामध्ये. हे अशा प्रकारच्या तारखा देऊन द्या तारखा, उद्या ते सरकारला तारखा देत आहेत, आज उद्या कोर्टाला तारीख देतील, या तारखेपर्यंत निकाल नाही लागला तर मग आमच्याशी काय वाटेल ते करत. एकदा सवयच झाली वाटेल ते बोलण्याची आणि वाटेल तसा विध्वंस करण्याची, मग तो वाढतच जात आहे. त्यामुळे जे आहे माझी विनंती एवढीच आहे, सर्व यंत्रणा आणि शासन यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. प्रामाणिकपणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं देता येईल याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. आणि काही काळाने असं काही होऊन पुन्हा एकदा तो फिटाळला जाईल कोर्टात, असं होता का? मराठा आरक्षणाच्या विरोधात तुम्ही बोलू नये, फडणवीसांचा वापर करायचा आणि भुजबळांना अजितदादाला बाजूला करायचं असाही आरोप जरांगेंनी केला. असं आहे की माझं वय 76, त्यातलं 35-36 वर्ष मी ओबीसीसाठी काम करतो आहे. शिवसेना सुद्धा सोडली. इथंच नागपूरमध्ये मी 91 सालामध्ये मंडल आयोगावरून, त्यावेळेला फडणवीस आमदार सुद्धा नव्हते. त्याच्यानंतर 10 वर्षाने फडणवीस आमदार झाले. आता ते मला काय सांगणार ना. मला कधी बाळासाहेबांनी सांगितलं की फक्त सांगायचं हा आपला कार्यक्रम आहे, मग तू कसा काय करायचा, तू काय बोलायचं हे मी ठरवायचं. त्याच्यानंतर पवार साहेब कधी मला सांगितलं नाही हे बोला किंवा ते बोला. आणि झालं ना एवढ्या वर्षानंतर 57 वर्ष मी सुद्धा राजकारणात आहे. जेवढी वर्ष शिवसेनेनं झाली समजा, नेमकी तेवढी वर्ष दिवस मला राजकारणात आहे. आता मला कोणीतरी सांगावं आणि मी बोलावं अशी परिस्थिती नाही. मी माझ्या मनाचं आहे, बोलतो. माझे निर्णय माझे असतात आणि त्याच्या परिणाम भोगण्याची माझी तयारी असते. आता म्हणाल की हे एक झुंडशाही आहे, तर कुठेतरी सरकारला नियंत्रणात आणण्यासाठी अपयशी ठरतंय कुठेतरी. ते तुम्ही ठरवायचं. मी जे बोललो त्याचा इन्फरन्स काय करायचा काढायचा ते तुम्ही बघा. काय काल धस असे म्हणाले की मास्टर माइंड नव्हतंच कोणी बीडच्या घटनेमध्ये. मास्टर माइंड कसं नव्हतं? मी स्वतः तिथे गेलो. त्यावेळी लोकांनी सांगितलं, कोड नंबर दिले होते प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी हल्ले करायचे. मग ते घरं असतील, शैक्षणिक संस्था असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरद पवार साहेबांचं त्या गटाचं ऑफिस असेल, हॉटेल असेल, या सगळ्या कोड नंबर्स होते. आणि त्याच्यावरून ते बोलायचे. 1 नंबर झाला, आता 15 नंबरवर येतोय, अमुक तमुक. मी तिथे गेल्यावर प्रत्यक्ष 2रा 3रा दिवशी मला असं वाटतं हे सगळं मी पाहिलं, ऐकले स्वतः. आणि मला सांगा, असं का एकदम उठाव होतो का? एखाद्या ठिकाणी होईल, बरोबर वेळेवर 1, 2, 3, 4, 5 आणि नेमके लोक पकडले गेले. एक प्रकाश सोळंके, आणि ते फक्त एवढंच बोलले होते तुमच्या काय समाज माध्यमावर की बाबा रे ते यात सगळ्यांना काय, सगळ्यांना आरक्षण मिळत नाही, असं 1-2% आरक्षण मिळतं आहे, नोकऱ्या कुठं, एवढंच ते बोलले. म्हणून त्यांच्यावर राग. बाकी सगळे जे आहेत हे मागासवर्गीय आहेत. फडणवीस अजितदादा तुम्हाला या सगळ्या विषयात साथ देत आहेत आणि उत्तर देऊन झालंय माझं. माझ्या नादी लागू नको नाही तर उरलेले किस्से घडतील असं आत्ता जरांगे पाटील तिथे बसलेले आहेत, प्रेस कॉन्फरन्स सुद्धा तिथे. काय म्हणाले? माझ्या नादी लागू नको नाही तर राहिलेले केसही गळतील. तुमचं नाव नाही घेतलं, उद्देशून लोक तुमच्याकडे आहे आणि मराठा समाजात जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा, तू काय, मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे.
तुम्ही जे सांगता, तुम्ही झुंडशाही आणि दादागिरी शब्दाचा प्रयोग केला. तुम्ही हेही बोललात की तुम्ही पूर्ण मराठा समाजाच्या विरोधात नाही, मात्र जे लोक झुंडशाही करत आहे हे सरळ सरळ तुम्ही ब्लॅकमेलिंग म्हणणार का सरकारला? ज्या पद्धतीने 24 तारीख मग 17 तारीख हे ब्लॅकमेलिंग म्हणजे काय तेच आहे ना, ब्लॅकमेलिंग आणि वेठीस धरायचं काम. बरं आता सरकारला 3 न्यायमूर्ती बसवलेले आहेत त्याच्यावर चर्चा करायला. त्यांना वेळ द्या, जी काही प्रक्रिया पूर्ण करायची ते करतील. नाही एवढ्या तारखेतच झालं पाहिजे, तेवढ्या तारखेतच झालं पाहिजे. वा, मराठा समाजाला आव्हान करणार का या ब्लॅकमेलिंगला त्यांनी बळी पडून? माझं म्हणणं मराठा समाजाला एवढंच आहे की आतापर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा या नागपूरच्याच पत्रकारांना सांगितलं होतं विचारल्यावर की हा जो महाराष्ट्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे हा महाराष्ट्र मराठ्यांचा नाही, मराठी भाषिकांचा होणार आहे. आणि त्यानंतर अनेक आपले सगळे लोक जे आहेत मराठा समाजाचे वेगवेगळ्या पदावर राहिले, मुख्यमंत्री राहिले. मी त्या दिवशी हाऊसमध्ये वाचून दाखवलं, सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याचा उल्लेख केला की अनेक मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनीही जे त्यांच्यावर जे आरोप केले जातात की त्यांनी मराठा समाजाचा समावेश केला नाही मागासवर्गीयांमध्ये, असे जे आरोप केले जातात ते चुकीचे आहेत. उलट त्या सर्व मराठा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती, त्यांचं बुद्धिचातुर्य, समंजसपणा याचं कौतुक केलं की त्यांनी तो योग्य निर्णय घेतलेला होता. मग असं जर आहे आणि मराठा समाजाला आरक्षण वेगळं देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आमचा त्याला पाठिंबा आहे, मग अशा वेळेला झुंडशाहीला सपोर्ट आपण करता कामा नये. आपापली मतं 58 मोर्चे लाखो लोकांचे निघाले शांततेने, त्यातून या प्रयत्नाला सुरुवात झालेली आहे. उशीर होतोय पण थांबायला पाहिजे. पण झुंडशाहीला जर आपण आमंत्रण दिलं, सपोर्ट जर केला तर राज्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही म्हणालात होतात की तुमच्यावर हल्ला होऊ शकते कशी भीती तुम्ही व्यक्त केली, त्या संदर्भात काही पुरावे किंवा माहिती पोलिसांना? मला भीती नाहीये काय, आणि पुरावे बिरावे काय मी तुम्हाला सांगणार काय? पोलीस मला सांगणार काय? हे पोलीस कशाला इथे उभे राहिलेले आहेत एवढे सगळे, त्याच्यावर नाही घ्या. प्रश्न विचारताना जरा व्यवस्थित विचारा काय. आणि मला पुरावा माहिती असतं की तू मला गोळी मारणार असेल तर तुला मी आताच पकडलं असतं ना. पण जे काही इनपुट्स असतात पोलिसांच्या, SITचे, त्यातून जे काही बाहेर बातम्या आलेल्या त्यातून मलाही कळलं, त्यांनाही कळलं, मी स्वतः पाहिलेलं आहे ते. आणि बंदोबस्त सुद्धा वाढवलं. आणि समाज माध्यमावर जे आहे काय फिरतच होतं ना 24 तारखेला या घरावर आणि कॉलेज. मला वाटतं तुमचे प्रश्न संपलेले आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजेंनी दिल्लीमध्ये बैठक बोलवलेली आहे. पवार साहेबांचं, गडकरी साहेबांचं सगळ्यांना निमंत्रण त्यांनी दिलं, राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या सर्व खासदारांना. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अशा सभा शांततेनं बोलवण्याचं, आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. तू करा ना सगळं, तो अधिकार वापरा. झुंडशाही करण्याचा अधिकार नाही, कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. हिंदूंनी मंदिरात दान केलेलं फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे असं विश्व हिंदू परिषद मला माहित नाही, मी ऐकलेलं पुढे. काँग्रेसची कुठेतरी मराठवाड्यात कोंडी होते कारण की काँग्रेसचे नेते कुठेतरी कमकुवत आहेत, मोठे जे पद आहेत ते सगळे विदर्भात दिले आहे अशी सध्या बोललं जात आहे. मला माहित नाही. नगरमधल्या संदर्भात तुम्ही 13 तारखेला सभागृहामध्ये बोलले होते की त्या गावातील महिला सरपंचाला OBCच्या बैठकीला आले म्हणून बाहेर काढलं जात नाही वगैरे. त्या संदर्भानं बच्चू कडूंनी सांगितले की बा जो तुम्ही विषय सभागृहात मांडला तो पूर्णतः खोटा आहे बाबा. वर्तमानपत्रात सुद्धा आलं ते सगळं, त्या समाज माध्यमावर सुद्धा त्यांच्या बोर्डवर कसं काळं फासलं गेलं, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ना, त्याच्या क्लिप्स आलेल्या आहेत. सगळे
तिन्ही माहितीतले तिन्ही पक्षातील सध्या जे आहे, जे सध्या महाराष्ट्रात मंत्री आहे त्यांना लोकसभेत उतरवण्याची तयारी आहे. भाजपमध्ये होत आहे, शिंदे गटातही होत आहे, अजितदादांसोबत तुमच्या गटातही होणार आहे. काही नावं आहे का तशी चर्चेत? अजितदादांना विचारा. सुनील शुक्रे आता मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही म्हणाला होता की ते माजी न्यायमूर्ती जरांगे पाटील यांच्या पायावरती जाऊन बसले होते, तर ते न्याय देतील का? मला स्वतः वाटतं, माझं मत आहे ते. ब्राह्मण समाजासाठी आता परशुराम महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. पण ठीक आहे ना, ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा जे गरीब आहे त्यांना सुद्धा वाटतं की आम्हाला सुद्धा अशी काही आर्थिक मदत सहाय्य मिळालं पाहिजे, त्यामुळे त्यांची ती मागणी होती. तर ती काल मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे स्वतः होतो. म्हटलं ठीक आहे ना, आपण वेगवेगळ्या लहान लहान घटकांसाठी जसे हे महामंडळ करून तिथल्या जे काही नवीन नवीन मुलं उद्योजक बनू पाहत आहेत, उद्योगधंदा करू पाहत आहेत, तर अशा लोकांना किंवा शिक्षणासाठी सुद्धा मदत द्यायची असेल तर द्यायला पाहिजे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काही हरकत नाही. मुस्लिम समाज हे आरक्षण मागत आहे, अशा पद्धतीचं सध्या पाहायला मिळत आहे. ओबीसीतून आरक्षण द्या असं ते म्हणत आहे. ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण काही नाही असं आहे, ओबीसींना जे इथे खाटीक म्हणतो आम्ही, तिथे त्यांना तिथे कुरेशी म्हणतात. जिथे आम्ही कासार म्हणतो तिथे त्यांना मणियार म्हणतात. आम्ही जिथे त्यांना माळी म्हणतो तिथे त्यांना भगवान म्हणतात. तर असे जे सगळे घटक जे आहेत मुस्लिम समाजामध्ये त्यांना ह्या आरक्षणामध्ये घेतलेलं आहे. सर, हिंदीत हाच प्रश्न, मुस्लिम समाज में भी मांग कर रहा है कि उनको ओबीसी में आरक्षण दिया जाए. कुछ समाज उनमें से कुछ जातियों को मिल रहा है लेकिन कुछ जातियों को नहीं मिलता. अरे भाई, सबको मिला है. वो सब लोग जो है जा सकते हैं आयोग के पास और कह सकते हैं कि भाई हम भी जो है पिछड़े हैं, इनको मिलता है, अभी मिल ही रहा है. अभी भी शब्बीर अंसारी साहब जो हमारे साथ भाषण करते हैं तो स्टेज पर आकर, उनको पूछो. सुनील शुक्रे जे चर्चेला तिथे जरांगेंसोबत गेले होते तेव्हा तुम्ही म्हणाले होते की ते न्यायाधीश त्यांच्या जवळ जाऊन बसले, पायाशी बसले. आता तेच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद त्यांना दिलं. त्याच्यावर मी काय बोलू? आता मी सांगितलं, बोल ते तुम्ही ठरवायचं. तर संपूर्ण मराठा समाजाला आपला विरोध नसून जे झुंडशाही करतायत आणि सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आपला विरोध आहे, असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.